दादा, त्या वावर इकलं ना, पहिले माझा हिस्सा आणून देजो, तवाच मी त्या कागदपत्रावर सह्या करीन. कितीले इकलं रे दादा ते वावर? काय 10 लाखात? मग एक काम करजो, तू त्याच्यातले 5 लाख रुपये मला आणून देजो, समजला का? माय बाई मालूबाई, आज तर तू लाखाच्या गोष्टी करून राहिली हो. कोणाचा फोन होय? बरं ठेवतो मग मी फोन. अव रत्नाबाई, माझ्या भावानं किनी वावर इकलं, ते 10 लाखात गेलं. मी त्याला म्हटलं 5 लाख रुपये मला दे, पाहिजे नाही का मला 5 लाख रुपये त्याच्यातले? हो का हो, 5 लाख रुपये भेटून राहिले तुले? माय बाई, पाय बरं रत्ना, बरं झालं बिचारे सरकारनं पोरीचा हिस्सा बापाच्या याच्यात टाकला म्हणून आपल्याला पैसे तरी भेटून राहिले, नाही तर आपल्याला तर भाऊ देतही नव्हते ना विचारतही नव्हते. अव रत्ना, मी मागतही नव्हती. आपण बिचारे कैन कदा जा ना त्याच्या घरी तर पाण्याली विचारत नाही ना, मग घेऊ नाही काय हिस्सा? त्या भावाचा काही गुन्हा नाही बिचारे, हे भाव जे चालूच नाही देत ना, म्हणून मी माझ्या भावाले म्हटलं की अर्धा हिस्सा मला दे. मग कायले पाहिजे? नाही विचारू दे ना मग मले. तशी विचारत नाही, तशी विचारत नाही. मले एक सांग, माग तुमची आई आजारी पडली होती तेव्हा तुमच्या भावाले किती खर्च आला होता हो? काय आला असन? 5 लाख रुपये आला असन खर्च. मग त्याच्यापेक्षा तर इस्टेट आहेच तिच्या जवळ. हो, पण तुझ्या भावानंच भरले ना ते. भाऊ नाही भरन तर कोणाले सांगन? तिचा पैसा खाऊन राहिला ना तो. तुमच्या मुलीच्या वेळेस तुमच्या मुलीले नोकरी लागायची होती तेव्हा पैसे भरले होते, 2 लाख की 3 लाख म्हणते, तर ते कोण भरले होते हो? आणि हे काय त्यानंच भरले होते. का हो मालूबाई, माय बापाचं संगोपन तुझ्या भावाने केलं, तुमचं लग्नही केलं, आणि तुमच्या पोरीले नोकरीवर लागायसाठी त्यानं पैसेही भरले. एवढा सारा खर्च तो स्वतः करत आहे, आणि तरी तुमच्या डोळ्यात ते 10 लाख रुपये खुपून राहिले. मला असं वाटते त्यानं 10 लाखाच्या वर ते तर खर्च केला असं. तुम्ही इथं राहून आई बाबाचं तर करून नाही राहिल्या, ते भावजय कशी असो करून तर राहिली ना सासू सासऱ्याचं. तुमच्या अशा बोलण्यामुळंच भावजाईचं मन नाराज होते हो मालूबाई. तुमचा सोन्यासारखा एकुलता एक भाऊ तुमच्या पाठीशी नेहमी उभा असतो. जो भाऊ आई बाबाची सेवा करतो, बहिणीला मदत करतो, अशा भावाला तू पैसे मागते? माग. अहो बिचारे, अशा भावाले पैसे मागावे लागते जो आई बाबाले सांभाळत नाही, बहिणीले उभं करत नाही. अशा नालायक भावावर केस टाकली तर काही हरकत नाही. रत्नाबाई, बरोबर आहे तुमचं. मी आताच माझ्या भावाला फोन करतो. हॅलो दादा, तू कागदपत्र पाठवून दे, मी त्याच्यावर सही करतो.